मित्रहो, सध्या कुठलीही निवडणूक नसली तरी महाराष्ट्रातील पुढच्या निवडणुका आत्ताच संशयाच्या वादळात गुरफटलेल्या आहेत. मतदार यादीतली बोगस नावं हटवणं, मतदारांचे अचूक पत्ते तपासणं, दुबार नोंदणी रोखणं यासाठी केंद्र सरकारनं SIR ही योजना सुरू केलेली आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे ऑनलाईन पडताळणी आणि मॅपिंगची जबाबदारी देण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभर सुरू असलेल्या SIR म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण SIR या अभियानाच्या दरम्यान मतदार यादीतील नावाबाबत महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण झालेला आहे. पश्चिम बंगाल मधलं ममता बॅनर्जी यांचं सरकार गेलं आणि तिथं कधी नव्हे तिथं भाजपाचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि या निकालावर लोकांचा आजही विश्वास नाही. काहीतरी घडलंय असं लोकांना आजही वाटतं आहे. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगानं संगनमतानं काही भानगडी केल्या आणि ममता बॅनर्जी यांचं सरकार घालवलं असा थेट आरोप सुद्धा झालेला आहे. SIRच्या नावाखाली लाखो नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत आणि त्यामुळेच ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आणि भाजपाचा विजय झाला असा आरोप तो होत आहे. आता महाराष्ट्रामध्ये हे अभियान सुरू असतानाही संशयाचं मोठं धुकं तयार होऊ लागलेलं आहे. संपूर्ण मतदार पुनरीक्षण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत हे नवे वाद निर्माण होण्याची सुद्धा आता यामुळं शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. यापूर्वी नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ऑनलाईन मॅपिंग प्रक्रियेच्या दरम्यान कथित अनियमिततेचे आरोप समोर आलेले होते. त्यानंतर आता मतदार यादीतील नावं वगळली जात असल्याच्या तक्रारीमुळे SIR अभियानाच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईतला वाद समोर आलेला असतानाच अमरावती इथून सुद्धा गंभीर असे आरोप होऊ लागलेले आहेत. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी SIRच्या कामाबाबत मोठे आक्षेप घेतलेले आहेत. मतदार यादीतून नागरिकांची नावं परस्पर वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे. शिवाय यामाग जबाबदार व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. मतदार यादीतून अनेकांची नावं वगळली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत आणि हे सगळं प्रकरण तसं गंभीर आहे. काँग्रेसच्या एका युवक पदाधिकाऱ्याचं नाव सुद्धा मतदार यादीमधून वगळण्याचा प्रकार समोर आलेला आहे. नियमानुसार नाव वगळण्यासाठी फॉर्म भरल्यानंतरच प्रक्रिया होते, मात्र संबंधित मतदारांच्या माहितीशिवाय फॉर्मही भरले जात असल्याचा आरोप ठाकूर यांनी केलेला आहे. या ठाकूर यांनी SIR प्रक्रियेच्या कालावधीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. म्हणजे बघा, त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी अशा पुनरीक्षण प्रक्रियेला दीर्घ असा कालावधी लागत असायचा, मात्र यावेळी कमी कालावधीत मोहीम पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळं ही शंका निर्माण होत आहे असा दावाही त्यांनी केलेला आहे. राजकीय हेतूनं मतदार यादीत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी सत्ताधाऱ्यावरच केलेला आहे. पश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रातही असं काही होईल अशी भीती आधीपासून व्यक्त केली जात होती. ज्याची भीती होती तेच आता घडू लागले की काय असा प्रश्नही यामुळे उपस्थित झालेला आहे. निवडणूक आयोग आता यावर काय खुलासा करतोय हे पाहावं लागेल, पण घटनेनं जो प्रत्येकाला दिलेला आहे मताचा अधिकार, तो आपला अधिकार अशा पद्धतीनं हिरावून घेतला जाणार की काय ही मात्र मोठी भीती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.